नमस्कार मित्रांनो, कालपासून एक धक्कादायक बातमी सगळ्या माध्यमांमध्ये झळकते आहे। ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी देण्यात आलेली होती आणि तब्बल 2.5 कोटींचा तो काहीतरी व्यवहार होता। आणि या बातमीनंतर समस्त मराठा समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं, एक चीड निर्माण झाली, द्वेष याच्यातून पसरला आणि समाजाला आपण काय रिॲक्ट करावं हे कळेनासं झालं। अर्थात त्यातील जे 2 संशयित जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतले। रात्री मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचं परळी कनेक्शन सध्या तरी समोर आलेलं आहे आणि त्याचा अजून तपास चालू आहे। अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवरती सुद्धा आरोप केलेले आहेत, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न का करावा वाटला किंवा त्यांना काय साध्य होणार आहे मारून, या सविस्तर गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर तुम्ही आमचे हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला सुद्धा आत्ता सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। एकूणच एक मराठा समाजाचं 2023 पासून एक मोठं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उभं राहिलं। मराठा समाज हा संख्येने खूप मोठा आहे। मराठा समाजामध्ये सगळेच ग्रेड्स आपल्याला दिसतात, म्हणजे अत्यंत मोठे व्यावसायिकही आहेत, शिक्षकही आहेत, वकीलही आहेत, डॉक्टरही आहेत, सुशिक्षित समाजही आहे आणि तितकाच मागासलेला खूप मोठा वर्ग सुद्धा या समाजामध्ये आहे। आणि बऱ्याचदा याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन मराठ्यांना डावलण्याचं काम आरक्षणाच्या पॉलिसीजमध्ये आजपर्यंत झालेलं आहे। म्हणजे मराठ्यांची श्रीमंती दाखवण्यासाठी हा वर्ग दाखवायचा, राजकीय वर्ग, औद्योगिक वर्ग, व्यावसायिक वर्ग, सुशिक्षित वर्ग, परंतु हा कमी आहे संख्येने। आणि मागासलेला, ग्रामीण भागामध्ये राहणारा, शेती करणारा, मोलमजुरी करणारा, रोजीरोटीवरती पोट भरणारा हा एक मोठा समाज या म्हणजे मराठ्यांमध्ये आहे। आणि त्यामुळे मराठा समाज हा इतका मोठा असल्यामुळे आणि इतका डायव्हर्स असल्यामुळे, म्हणजे अगदी उच्च शिक्षितांपासून तर अशिक्षितांपर्यंत एक मोठा ग्रेड असल्यामुळे हा समाज सहसा लवकर एकत्र येत नाही। एक तर संख्या मोठी आणि दुसरी गोष्ट विचार करण्याची प्रत्येकाची लेवल वेगवेगळी, त्यामुळे कुठल्या तरी एका गोष्टीवरती समाजाने एकत्र यावं असं होत नाही आणि त्यामुळे मराठे कधीही एकत्र येत नाहीत असं आपण वारंवार ऐकतो। कारण जितका मोठा समाज तितका मोठा विचार, तितके वेगवेगळे विचार आणि त्यामुळे एकत्र येत नाही। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उच्च शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम मागील काळामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून केलं। अर्थात याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा हा देवेंद्र फडणवीसांचा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल। अन्यथा मनोज जरांगे पाटील हे बऱ्याच वर्षांपासून आंदोलन करतात, परंतु त्या आंदोलनाला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद कधीही मिळालेला नव्हता। परंतु देवाभाऊंच्या पोलिसांनी या मराठा माता भगिनींवरती एक प्रकारचा लाठी हल्ला केला, म्हाताऱ्यांपासून लहान लेकरांपर्यंत डोकी फोडण्यात आली आणि त्यामुळे मराठा समाज हा चवताळून उठला आणि समाज एकत्र झाला। त्यानंतरचं आंदोलन कसं कसं झालं हे काही या व्हिडिओमध्ये बोलण्याचा विषय नाही, परंतु ते समस्त महाराष्ट्राला माहिती आहे आणि एक मोठं आणि नव नेतृत्व मराठ्यांना या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून भेटलं। आणि मग मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण, एक फर्म मागणी, याच्या आधी मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली, कधी ओबीसीतून केली, मग ओबीसी नाराज होतोय म्हणून वेगळी आरक्षण द्या सांगितलं, ते मिळत नाहीये म्हणून आर्थिक निकषावरती मागून बघितलं, संविधानामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण देता येत नाही। म्हणजे हे 2010च्या आसपासचा काळ मी तुम्हाला सांगतोय। आता तर ईडब्ल्यूएस हे केंद्र सरकारने दिलंय आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय, परंतु ज्या वेळेस इंदिरा साहानी खटला होता
त्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये 2 आरक्षण होते. त्यावेळेसही एक ईडब्ल्यूएस होतं आणि ओबीसीचं आरक्षण होतं. त्यावेळेस ईडब्ल्यूएस रद्द करण्यात आलं, कारण आर्थिक निकषावरती आरक्षण हे संविधानामध्ये नाही असा निकाल त्यावेळेचा तत्कालीन निकाल होता आणि ओबीसीचं आरक्षण मात्र टिकलेलं होतं. त्यामुळे ईडब्ल्यूएस मागून बघितलं, तेही मिळणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी बराच काळ चालली आणि कोपर्डीच्या प्रकरणानंतर या मागणीला मोठं स्वरूप मिळालं आणि त्यानंतर मराठ्यांना एकदा 2014च्या निवडणुकीपूर्वी घाईघाईमध्ये काँग्रेसने दिलेले एक आरक्षण आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये दिलेलं आरक्षण आणि त्यानंतर आता सध्या जे चालू आहे ते आरक्षण, असा हा एक आरक्षणाचा मोठा प्रवास आहे. परंतु ओबीसीतूनच आरक्षण ही जी एक फर्म मागणी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उभी राहिली आणि मग हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला एक जीआर आला आणि या जीआर मध्ये बीडमध्ये खूप मोठा मराठा समाजाचा वर्ग हा ओबीसी मध्ये आला. मग ओबीसीत येण्याने जर त्यांचा तो हक्क आहे तर त्यांनी येण्याने फरक काय पडतोय, तर खरं तर छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, वडेट्टीवार असतील, अजून जे कोणी लक्ष्मण आखे असतील, या लोकांना खरं तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे वगैरे या बाबतीमध्ये म्हणजे मला नाही वाटत त्यांना काही फरक पडेल, कारण त्यांना मतदान करणारा मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शिक्षणामध्ये वगैरे आरक्षणाशी यांना काही फरक पडत नाही जरी ते सांगत असले तरी. मग फरक कुठे पडतोय, तर मूळ फरक आहे ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज आल्यामुळे निवडणुकींवरती होणारे परिणाम, हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. खरं तर सध्या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट महत्वाची कोणती असेल तर ती सत्ता आहे आणि त्या सत्तेला जर मोठं भगदाड जर पडणार असेल, आपलं एक नेक्सस प्रत्येक नेत्यांनी काय केलेलं आहे, गावोगावी आपापले कार्यकर्ते उभे केलेत. ते जाणीवपूर्वक आपल्या जातीपातीतील नात्या गोत्यातील असतात जेणेकरून ते आपल्याशी गद्दारी करणार नाही आणि मग वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळा सुभा असल्यासारखं त्या कार्यकर्त्याला, त्या जो कोणी सरपंच असेल वगैरे वगैरे असेल त्याला उभं केल्या जातं आणि त्याच्या मागे ताकद लावल्या जाते आणि मग निवडणुकीच्या वेळी, मंत्रिपदांच्या वेळी, बार्गेनिंगच्या वेळी, सत्तेच्या बार्गेनिंगच्या वेळी हे सगळे लोक आपल्या पाठीशी उभे राहतात. मग चांगला वेळ असेल, वाईट वेळ असेल, गुन्हेगारी असेल, कुठले वाईट प्रकरण असतील, सगळ्यांमध्ये हे कार्यकर्ते एका ताकदीने आपल्या नेत्याच्या पाठीशी उभे राहतात. आणि मग हे नेक्सस या काही निवडक नेत्यांचं आता तयार झालेलं होतं आणि त्या माध्यमातून सत्तेमध्ये एक मोठा वाटा काही नेत्यांना अर्थात मिळतो. त्यांची बार्गेनिंग पॉवर त्या सत्तेमध्ये वाढलेली होती आणि जर मग मराठा समाज जर ओबीसीचं जर प्रमाणपत्र घेऊन निवडणुकीमध्ये उभा राहिला आणि हे नेक्ससच जर उद्ध्वस्त झालं तर वरती ज्या ताकदीने आपण बसलेलो आहे, म्हणजे आपलं जे सिंहासन वरती आहे त्या सिंहासनाचे हे खालचे पाय आहेत, हे पायच जर गळून पडले तर आपण धाडकन आपटू ही भीती कित्येक वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना नक्कीच आहे. आणि त्यातून मग मनोज जरांगे पाटील हा अडाणी आहे, मनोज जरांगे पाटलांना कायदा कळतो का, मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाचं काही माहिती आहे का वगैरे वगैरे असे बरेच बदनामीचे प्रकरण करण्यात आले. काही बाईंचे प्रकरण समोर आणण्यात आले, मध्ये काही ऍक्सिडेंट घडवण्याचे प्रयत्न झाले आणि ते वेळोवेळी बातम्यांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिले. विष प्रयोग करण्याचे प्रयत्न झाले आणि हे सगळं होत नाही म्हणून कुठेतरी मराठा समाजातलाच एक नाराज घटक सोबत घेऊन मग भले उद्या मनोज जरांगे महापुरुष बनले हत्येनंतर तरी चालतील, परंतु आपलं नेक्सस उद्ध्वस्त होता कामा नये. अशा प्रकारची काही मानसिकता या नेत्यांमध्ये तयार झाली आहे का, हा एक मोठा तपासाचा भाग यानंतर असायला हवा. आणि त्यातून हा प्रकार घडलाय का, अर्थात मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले आहेत, ते आरोप सिद्ध होईपर्यंत आपण त्याला खरं मानणार नाही, कारण कुठलाही एखादा मोठा नेता अशा प्रकारचं काम करेल का असं म्हणून एक सामान्य जनता म्हणून आपल्याला आज तरी त्या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये तपासाअंती ते उघड होईलच.
परंतु ह्या सगळ्या कारणांमुळे हे करावं वाटलं असं तर नाहीये ना, आणि या कारणांमुळे हे सगळं घडवण्यात आलं, ही सुपारी देण्यात आली असं तर नाहीये ना, या अँगलने आता हा तपास करावा लागेल. अर्थात या मागच्या काळामध्ये समाजामध्ये मोठी तेढ निर्माण झाली, संघर्ष निर्माण झाला, काही अज्ञानातून संघर्ष निर्माण झाला, काही गैरसमजातून संघर्ष निर्माण झाला, ही मात्र वस्तुस्थिती आहे. मग या संघर्षातून हे झालंय का की एक विचारपूर्वक आपल्या नेक्ससला कोणीतरी धक्का लावतंय, मग त्या धक्का लावणाऱ्यालाच संपवा, असा काही विचार त्यातून समोर आलाय का? या सगळ्या गोष्टींचा तपास येणाऱ्या काळामध्ये होईलच, परंतु सध्या तरी या गोष्टीमुळे हे सगळं घडलेलं असावं अशी शक्यता नक्कीच वाटते. येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाबद्दलचे इत्थंभूत अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक आणि शेअर करायला विसरू नका.